आपण बघूया जाऊन. होय होय चला चला चला. कामी सोडा आणि पळा यांच्या मागे. चला रिकामेच बसलोय आपण. तू माझं ऐकून का नाही घेतेस? आता काय ऐकणार? आता ताई काकूकडून मार खायचा पण मी ती कळी तोडलीच नाहीये. काय? रमा गो उठ उठ झाले. उठ उठ उठ. काय गो पडलीस का? नाही. गो लागले का तुला? मग नाही. मग कोणी काही बोलले का तू? रमा गो अगं भूक लागलीये का? तुला नारळाच्या वड्या देते आम्ही. नाही. अगं मग पोटात बिटात दुखतंय का? नाही. अगं माई हे अति होतंय. बऱ्या बोलाने सांग ना घालते का? म्हणजे की मी गेलोय तो कळी तोडायला पण तेवढ्या तिकडे दुर्गा अक्का आली आणि माझा कान पिरगळला. म्हणाली की कळी तोडू नये नाहीतर मार खाशील. म्हणजे तू कळी तोडलीच नाहीयेस? नाही. अरे मग रमाबाईंनी का रडतेय? मला काय माहिती. चल चल आपण नको इथे थांबूया नाहीतर ते म्हणतील आपणच तिची खोडी काढली. चल चल चल. ताई ताई थांबा. हो काय यमू ए यमू काय झाले? काय झाले तूस? हा हे बघ 3 म्हणायच्या आत तू मला सांगायचेस हो. हा 1 2 ती कळी बघ ना अजून उमलली नाही. मी रोज बघते तिला. म्हणजे आजही माझी आई नाही येणार? अगो बाई म्हणजे डोंगर खोदून निघाला तो उंदीर. अगो शाळ ना ग ते बाळ असं रडू नये. बाळंभटजी गेलेत ना. चला आई येणार. रडायचं नाही अमू. शाळे ना तू. आप्पासाहेब या. अगो कुठे बसणार रमे? इथे बसा. बसा इथे. काय गो बाई. रमे कसे व्हायचे तुझे? अगो रमे अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी भोकाड पसरू नये. लहानपणी ठीक होते पण आता नाही हो चालायचे ते. तू महादेव रानड्यांची पत्नी आहेस. काय असे सारखे सारखे रडले तर कोणाची शोभा होईल? आपलीच आणि स्वतःची. पडला म्हणायचा तो काय उजेड. आणि कळीचे म्हणशील तर रमा एका दिवसात कशी काय उमलेल कळी? आता तूच मला सांग. तू लहान होतीस तेव्हा एवढीशी होतीस हाता एवढी. 2 दिवसात तू काय मुसळासारखी मोठी झालीस का? नाही. नाही ना. अगो प्रत्येक गोष्टीचे तसेच असते. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो. पी हळद आणि हो गोरी असे असते का? नाही ना. मग आणि ती कळी सुद्धा आपोआप उमलेलच. आज नाही तर उद्या उमलेल. उद्या नाही तर परवा उमलेल. पण उमलेल एवढे नक्की. आणि तसेच तुझी आई सुद्धा येणार हेही नक्की. काय आता कसे? थांब हो. रडून रडून पोटात भुकेने खड्डा पडला असेल ना. हा घे लाडू. मला नको या लाडू. अगो बाई का गो? मला रवा बेसनाचा लाडू नाही आवडत. मला रव्यात ओला नारळ घातलेला लाडू आवडतो. घ्या. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. अगो राणी सरकारांची मौज बघा.
यांना म्हणे रवा बेसनाचा लाडू आवडत नाही. ताई अहो जाऊ द्या, लहान आहे ती. लहान कसली, अशानेच ना एक दिवस डोक्यावर बसेल. हिचे रडणे थांबवण्यासाठी रक्त आटवले, पण आहे का हिला काही त्याचे? काही नाही. करा, घ्या घ्या घ्या, अजून कुशीत घ्या, करा लाड. आमच्या प्रेमाची तर काही किंमतच नाही ना हिला. काय त्या तर खा, नाही तर राहा कसेच उपाशी. नाही वहिनी, सगळा संसारच उचलून घेऊन चाललात की लेकीसाठी? तसेच करावेसे वाटते हो मला. लग्नाच्या वेळी जे जे करावयाचे राहून गेले ना, ते सारे कोड पुरवणारे मी माझ्या लेकीचे. कोणी काहीही म्हणू. तुम्हाला कोण काही म्हणणार आहे? आणि यमी काय तुमच्या एकटीची लेक नाही हो, आमची सुद्धा लेकच ती. नखा एवढी होती तेव्हापासून जोजवली आहे तिला. काय आहे? आत्या, आई, आम्ही आपापल्या पिशव्या भरून ठेवल्यात. आणू का इथे? ए बाबा, इथे नको. हा, ते तुमचे जे सामान आहे ना, ते तिकडे अण्णांच्या खोलीत नेऊन ठेवा. इथे सोहळ्यात तुमच्या त्या विजारी फिजारी नको हा, अजिबात. आणि हो, रानड्यांच्या घरी जाताय तेव्हा वावगे वागू नका, दंगा करू नका आणि फिदी फिदी हसू नका. काय? हा, आणि मुख्य म्हणजे भांडणे करू नका. हळू आवाजात सुद्धा. इथली भांडणे इथेच ठेवा हो. यमीचे सासरे होते हे ध्यानात असू द्या. काय? जाऊ का मी? अरे 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 केशवा, टोमणे मारायची गरज नाही आत्याबाई. आणि मुळात तशी वेळच येणार नाही. आमच्या स्वारींना सवडच नाही. सबब आमचे पुण्यात जाणे होणार नाही असा निरोप दिलाय आमच्यापाशी. माधवराव कुठे आहेत? मांडीवर अभ्यासिकेत आहेत. या अंबासाहेब. आपण आल्याचे कळलेच नाही. ते कळले नाही तरी चालेल, पण यांचे नीट ऐकून घेऊन ते जर तुम्हास कळले आणि आमचे काम जर तुम्ही नीट केले तर ते फार बरे होईल. भाऊसाहेब, आपण आमच्या वागण्याचा विपर्यास करू नये. आप्पांविषयी आमच्या मनात आदरच आहे आणि आपला इतक्या वर्षांचा घरोबा आहे याची जाणीवही आहे. परंतु या परंतुची चर्चा परवा पुष्कळ झाली. आता आप्पासाहेब काय म्हणतायत ते नीट शांतपणे आपण ऐकून घ्यावे एवढीच विनंती करतो आम्ही. आप्पासाहेब, आम्ही बाहेर आहोत, तुम्ही बसा बोलत. माधवा, या आप्पा, बसा. घटनास्थळी आमचे चिरंजीव आपली मते
जी आपल्या समाज सुधारणेच्या कित्यांवरूनच त्यांनी गिरवलेली आहेत ती मांडित होते. त्यावरून समोरच्यानी त्यांच्याशी मोठा बखेडा केला. शब्दाने शब्द आणि वादाने वाद वाढत गेला. शेवटी आमच्या चिरंजीवांचे माथे त्यांनी इतके भडकवले की मनाचा तोल जाऊन आमच्या चिरंजीवांनी अविचारी कृत्य केले. तेव्हा त्यांचे माथे भडकावणाऱ्याच दोषी ठरवले पाहिजे. त्यातून ही केस आपल्या कोर्टात आहे तेव्हा दोष त्याचाही आहेच, परंतु आपले विचार मांडणे आणि हिंसेचा आधार घेऊन दुसऱ्याचे मत खोडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कायदा हातात घेऊन इतरांवर जरब बसविणे हा गुन्हा आहे, कारण अशा प्रकारे प्रत्येकाने दगड हाती घेतला तर काय अनर्थ ओढवेल याची कल्पनाही करवित नाही. यासाठी या धोकादायक मार्गापासून इतर साऱ्यांनाच परावृत्त करण्यासाठी असे करणाऱ्यास दंडित करणे आवश्यक आहे. विचारास विचारानेच प्रत्युत्तर द्यावयास हवे. दुखापत किंवा इजा करून नव्हे. असे करण्याने प्रश्न सुटण्याऐवजी अधिक जटिल होतात. आपल्या चिरंजीवांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे, तेव्हा आम्हास कायद्यास प्रमाण मानून त्यातील तरतुदींप्रमाणेच वागावे लागेल. आम्ही कायद्यास बांधील आहोत. थोडक्यात तुम्ही आमचे काम करणार नाही असा याचा अर्थ होतो ना? ठीक आहे. बाकी तुमच्या तत्वज्ञानाशी आम्हास काय करावयाचे याचा आम्हास उपयोग नाही असे तत्वज्ञान आम्ही मानितही नाही. जे समजावयाचे ते आम्ही समजलो. या उपर येथे येणे नाही. उपकृत केलेत आम्हास. इतक्या वर्षांचे संबंध आमचे गोविंदरावांशी चांगले निभावलेत. आता जाऊन सांगतो चिरंजीवास, तुमच्या पुढाऱ्यांनीच तुम्हाला मदत केली नाही तेव्हा ह्या पुढे या नवमतवाद्यांसाठी रक्त आटवायचे की आमच्या सारख्या सनातनवाद्यांसाठी हे ठरवावयाची वेळ आली आहे. डोळे उघडा. न्यायासनावर बसल्यावर आम्ही कायद्याखेरीज कोणासही ओळखत नाही अप्पा. अगदी यांना हवी तशीच बनवायचे साबुदाण्याची खिचडी. मग भारी कौतुक व्हायचे हो. काय गो रमे? झुले